रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा। सगळ्यात अगोदर आपल्याला आलू उकडून घ्यायचा आहे आणि आलू उकडत असतानाच आपण सोबतच हे सर्व साहित्य तयार करणार आहोत। इथे बेसन घेतलेलं आहे। बेसनामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची। आलू आता उकडलेला आहे। आलूची सालं काढून आपण त्यामध्ये आपण जे चिरलेलं बारीक केलेलं साहित्य होतं ते टाकणार आहोत। कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून ते छान मिक्स करायचं, छान एकजीव करून घ्यायचं आहे। ह्या ब्रेडच्या मी 2 स्लाइस घेतलेल्या आहेत आणि त्या मध्यभागी कापलेल्या आहेत। परत त्याचे अजून 2 तुकडे केलेले आहेत। तर त्यामधला एक भाग घ्यायचा, त्यामध्ये आपण जे तयार केलेलं आलूचं सारण आहे ते घालायचं। केलेला पकोडा आता बेसनामध्ये छान भिजवून घ्यायचा, सगळीकडून छान बेसन लावून घ्यायचं आणि तो तापवलेल्या तेलामध्ये सोडायचा। त्याच्यामध्ये 2 मिरच्या पण काढलेल्या आहेत। 2 मिरच्या मध्यभागी चिरून घेतल्या आणि त्या बेसनामध्ये बुडवून त्या तळलेल्या आहेत। नक्की ट्राय करा।